अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी आदिवासी कोळी जमातीने गेल्या महिनाभरापासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं। या आंदोलनकर्त्यांनी आधी अन्नत्याग आणि नंतर साखळी उपोषण केलं। मात्र सरकारने याची दखल न घेतल्यामुळे आज चक्क बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना देवी देवता देण्यासाठी आंदोलक निघाले होते। मात्र प्रवेशद्वारावरच पोलिसांनी त्यांना रोखले। या जिल्ह्यामध्ये कोळी महादेव जमात नाही असं जिल्हाधिकारी यांनी म्हटल्यामुळे आम्ही आज आमचे देवी देवता कलेक्टर साहेबांना देण्यासाठी आलो आहोत अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली। यावेळेला काही काळ परिसरामध्ये तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती। जवळपास अर्धा तास हे आंदोलन चाललं असून नंतर प्रवेशद्वारासमोरच आंदोलकांनी ठिय्या मांडला। जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे याकरिता दिनांक 2/1/2024 पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे। पण अन्नत्याग आंदोलन 28 दिवस झालं आणि 28 दिवसानंतर आम्ही साखळी उपोषणाला आज 12वा दिवस आहे। तरी सुद्धा या जिल्हा प्रशासनाला या आदिवासी कोळी महादेव जमातीबद्दल कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतलेली नाही। त्यामुळे आज माननीय जिल्हाधिकारी म्हणतात या बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोळी महादेव जमात नाही। त्यामुळे आम्ही आज कोळी महादेव जमातीच्या वतीने आम्ही आमचे देव हे देव देवता आणि देवालय माननीय कलेक्टर साहेब यांना देण्यासाठी आज इथं आलेलो आहे। पण आम्हाला पोलीस प्रशासन असं म्हणते की तुम्ही कलेक्टरला देवी देवताचे फोटो देऊ शकत नाही। माझं असं म्हणणं आहे की आमच्यासाठी GR आहे, पण आमचं पुन्हा त्यांना म्हणणं आहे की कलेक्टरला देवी देवताचे फोटो देऊ शकत नाही असा GR जर तुमच्याजवळ असेल तो आम्हाला दाखवा, आम्ही इथून वापस जायला तयार आहे। पण आम्ही बी आता एक निर्णय घेतलेला आहे की आम्ही माननीय कलेक्टर असो, कलेक्टर साहेब तर बेपत्ता झालेला आहे, पण तरीही आम्ही आमचे देवी देवता आज माननीय कलेक्टर साहेब असो, RDG असो यांच्या स्वाधीन करणार आहोत अशी आम्ही तुम्हाला घोषणा करतो।